तुम्हाला सतत थकवा जाणवतोय का? किंवा तोंडाला वास येतोय का? कदाचित तुमचं लिव्हर तुमच्यासाठी मदतीसाठी सिग्नल देत आहे. तुम्हाला माहित आहे का, तुमचं लिव्हर हे शरीरातील 500 पेक्षा जास्त कामं करतं आणि हे तुमच्या शरीराची एक केमिकल फॅक्टरीच आहे. पण आजकालच्या या धावपळीच्या जीवनशैलीमुळे 10 पैकी 3 भारतीयांना फॅटी लिव्हरची समस्या आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना ते माहीत सुद्धा नाहीये. सतत थकवा येतोय, जेवण पचत नाहीये, पोट डब्ब होतंय आणि त्याचबरोबर शरीर सुद्धा जड वाटतंय. ही सामान्य लक्षणं नाही आहेत. हा कदाचित तुमच्या लिव्हरचा तुम्हाला सिग्नल असू शकतो. आणि हे कसं, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण पाटील आणि आज आपण पाहणार आहोत आयुर्वेदाने तुमचं लिव्हर पुन्हा तरुण, पुन्हा रिज्युनेट कसं करायचं ते. सध्या आपण पाहतोय फॅटी लिव्हरचं प्रमाण ही खूप जास्त वाढलंय. फॅटी लिव्हर म्हणजे काय बरं? आता सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर लिव्हरच्या पेशींच्या वरती एक चरबीचा थर तयार होतो आणि याची लक्षणे तुम्ही ओळखू शकता. ती कशी ओळखायची ते आपण पाहूयाच. जर तुम्हाला खूप जास्त थकवा येतोय, म्हणजे तुम्ही रात्री झोपलाय आणि अगदी 8 तास झोपलाय तरी सुद्धा तुम्हाला थकवा जाणवतोय, तर तुम्हाला फॅटी लिव्हरचा त्रास असू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे डायजेशन, म्हणजे पचन समस्या कुठलीही असेल, मग गॅस असेल, ॲसिडिटी असेल, पोट साफ न होणे असेल, हे जर होत असेल तर तुमच्या लिव्हरवरती प्रेशर आहे, हे मात्र नक्की आहे. अजून सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे तुमच्या तोंडाला जर दुर्गंधी येत असेल तर तेव्हा ओळखा, कारण हे तेव्हाच होतं जेव्हा लिव्हर तुमचे शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढू शकत नाही, तेव्हा ते तुमच्या श्वासावाटे बाहेर येतात. त्यामुळे हे सुद्धा एक सिग्नलच आहे. महत्त्वाचं म्हणजे रागावरती जर तुमचं नियंत्रण नाहीये तर ही सुद्धा एक महत्त्वाची खूण तुम्हाला मानावी लागेल. ही खूण कशाची? तर लिव्हर डिटॉक्स नसण्याची. आयुर्वेद सांगतं की पित्त आणि लिव्हर ह्याचा खूप जवळचा संबंध आहे. लिव्हर जर खराब होत असेल किंवा त्याच्यावरती ताण असेल तर तुमची चिडचिड वाढते. आणि लिव्हरवरती ताण येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं बरं असेल तर ते म्हणजे रात्री उशिरा जेवणे. आजकाल खूप लोक रात्री उशिरा जेवतात. रात्री 10 ते 2 ही वेळ पित्त काळाची असते आणि त्या काळामध्ये लिव्हर तुमच्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करत असतो. पण जर तुम्ही 9 वाजता किंवा 10 वाजता जेवला तर लिव्हरला डिटॉक्स सोडून ते अन्न पचवायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे काय होतं, तुमच्या लिव्हरवरती टॉक्सिन्स साठतात, लिव्हरमध्ये टॉक्सिन्स साठतात, आतड्यामध्ये किंवा शरीरामध्ये टॉक्सिन्स साठतात. ही टॉक्सिन्स बाहेर काढणं गरजेचं असतं. तर लिव्हर डिटॉक्सिफाय कसा करायचा हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर आपण लगेच पाहूया. लिव्हरला डिटॉक्स करण्यासाठी आयुर्वेदामध्ये 2 महत्त्वाच्या वनस्पती आहेत. त्यापैकी एक म्हणजे कुटकी. ही चवीला कडू असते पण लिव्हरसाठी ही अमृत आहे. कुटकीमध्ये भेदन आणि लेखन म्हणजे स्क्रॅपिंगचे गुणधर्म आहेत, जे काय करतं की ह्या लिव्हरवरती जी चरबी साठलेली आहे ती हट्टी चरबी खरवडून बाहेर काढते आणि शरीरातून तुम्हाला टॉक्सिन्स बाहेर करण्याला मदत करते. दुसरी महत्त्वाची वनस्पती म्हणजे भूमी आमलाकी. पावसाळ्यामध्ये गवतामध्ये उगवणारी ही वनस्पती तुम्ही पाहिली असेल. ही वनस्पती छोटी असते पण लिव्हरची डॅमेज झालेल्या पेशींना पुन्हा ती जिवंत करते. फॅटी लिव्हर सारख्या समस्यांमध्ये सुद्धा ही उपयोगी असतेच. पण बऱ्याचदा ज्यांना कावीळ होते, जॉन्डिस होत आहे किंवा ज्यांना होऊन गेलाय किंवा अगदी अल्कोहोलमुळे लिव्हर खराब झालं असेल त्यांच्यासाठी सुद्धा ही वनस्पती संजीवनीसारखे काम करते. या दोन्हीही वनस्पती यांच्या कॉम्बिनेशनमध्ये आयुर्वेदामध्ये बरीच औषधे तयार केली जातात. पण तुम्हाला औषधाशिवाय जर घरच्या घरी लिव्हर डिटॉक्स करायचं असेल तर एक सहज आणि सोपं घरात करण्यासारखे हे ड्रिंक रोज सकाळी उपाशी पोटी घ्या. सर्वात पहिलं म्हणजे 1 ग्लास कोमट पाणी घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, जी तुमच्या लिव्हरमधील सूज कमी करण्यासाठी मदत करते, आणि त्यामध्ये 1 चमचा आवळा ज्यूस घ्या. याच्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आणि सर्वात शेवटी अर्ध लिंबू यामध्ये टाकून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्या आणि तुम्ही आजच हे पिण्याला सुरुवात करू शकता. हे मिश्रण तुमच्या लिव्हरमधील पित्त म्हणजे बाईलचा प्रवाह सुधारतो आणि चरबीसुद्धा विरघळण्यास मदत करतं. मित्रांनो, लिव्हर आपल्या शरीरामधली 500 पेक्षा जास्त कामं करतं हे आपण पाहिलंच. मग त्याची काळजी घेणं आपली जबाबदारी नाही आहे का? जर तुम्हाला कुटकी आणि भूमी आमलाकी शोधणं कठीण जात असेल किंवा तुम्हाला या रेसिपी करण्याचा सुद्धा कंटाळा येत असेल किंवा तुम्हाला अगदी जलद रिझल्ट पाहिजे असतील तर तुम्ही आमचे गोसत्वचे लिव्हर डिटॉक्स किट सुद्धा वापरू शकता. या डिटॉक्स किटमध्ये दोन्ही वनस्पती तर आहेतच, त्याचबरोबर इतर शुद्ध वनस्पतींचं हे मिश्रण आहे आणि जे तुमच्या लिव्हरला टॉनिक म्हणून उपयोगी होऊ शकतील आणि डिटॉक्सिफिकेशन सुद्धा करेल. या सर्वांच्या बरोबर लिव्हरच्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे आहार, आणि तो म्हणजे तुमच्या प्रकृतीनुसार. आणि त्याचबरोबर तुमच्या प्रकृतीमध्ये ज्या पण काही विकृती आल्या आहेत त्या म्हणजे कदाचित वात विकृती असेल, पित्त विकृती असेल किंवा कफ विकृती असेल, आणि त्यानुसार तुम्ही काय खावं काय टाळावं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही एकदा नाडी परीक्षण नक्की करून घ्या किंवा आमच्या गोसत्वचा पर्सनलाइज डाएट प्लॅन नक्की घ्या. आमचे तज्ज्ञ वैद्य तुमच्यासाठी बोलून खास तुमच्यासाठी प्लॅन बनवतील. लक्षात ठेवा, लिव्हर इज लिव्हर. लिव्हर म्हणजे जगवणार. त्याला जपा आणि ते तुम्हाला जपेल. जर तुम्हाला ही माहिती खरंच आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा
आणि ज्यांना पोटाचा त्रास आहे त्यांना शेअर करा. तुम्हाला कोणतीही मदत हवी असेल किंवा कोणती शंका असेल किंवा तुम्हाला कन्सल्टेशन हवं असेल तर खाली लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा. धन्यवाद.